नमस्कार सगळ्यांना. आज आमच्या घरी आषाढ महिन्याचं नैवेद्य पाणी करणार आहोत. तर दुपारपासून लागले मी संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं होतं मला. तर मी आधी सुरुवातीला चहा पाण्याची तयारी करून घेतली. चहा ठेवला आणि डाळ लावून घेतली शिजायला. सगळीकडची पद्धत वेगवेगळी असते स्वयंपाकाची. आज आमच्याकडे गोडपुरी आणि साध्या पुऱ्या करतात. काही ठिकाणी पुरणपोळ्या पण करतात आणि तांदळाची खीर स्पेशली केली जाते आमच्याकडे ह्या दिवशी. आणि आज मी तुम्हाला स्पेशली तांदळाची खीर कशी करतात, जे बिना गाठोड्यांची अजिबात गाठी पडणार आहे, परफेक्टली मस्त घट्टपणा व्यवस्थित येईल आणि अजिबात एकसुद्धा गाठ तुम्हाला लागणार नाही तांदळाची. अशा पद्धतीने व्यवस्थित कशी तांदळाची खीर करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि आज माझ्या मुलीने जो उद्योग केला आहे तोही तुम्हाला शेवटी बघायला मिळेल की माझं कसं काम वाढवून ठेवलं आणि माझ्या डोक्याला ताप कसा झाला होता. आणि नणंदबाईसुद्धा अचानक आल्या होत्या आमच्या. ॲक्च्युली त्यांना जायचं होतं माझ्या सासूबाईंना आणि त्यांना त्यासाठी त्या आदल्या दिवशी आल्या होत्या. आणि हा स्वयंपाक पण माझा चालूच होता. मग खूप गडबड झाली होती त्या दिवशी, पण झालं सगळं व्यवस्थित. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल आमच्या काय काय गडबड झाल्या. तर तांदूळची खीर करण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचे. बघू शकता 1 वाटी तांदूळ घेतलं मी. ते आता व्यवस्थित मी धुवून घेणार आहे. आणि कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे. थोडंसं अर्धा चमचा पण नाही, एकदम कमी टाकायचं. आणि ते टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्येच ते तांदूळ धुतलेले आहेत ना ते टाकून व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचे. त्याचं जो पाणी आहे ना ते पूर्ण जळूसतं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. खूप कडक नाही करायचं आहे. नॉर्मली पाणी जळालं की लगेच बंद करून ते थंड करायला ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने आपण बासमती तांदूळ घ्या. टेस्ट आणि स्मेल खूप छान येते तांदळाच्या खिरीला आणि खूप टेस्टी लागते. तर मग अशा पद्धतीने दुसरीकडे मी गूळ पुऱ्या करायच्या होत्या म्हणून ते गूळ मला भिजत घालावं लागणार होतं, म्हणून ते मी कापून घेतलं. सध्या थंडी आहे म्हणजे पावसाळा आहे, सो ते गूळ काही फार कडक नव्हतं म्हणून पटापट कापलं जात होतं. पण नेमकं माझ्या हाताला सकाळीच लागलं होतं. माझ्या मुलीनेच कप फोडला आणि तो कप उचलायला गेल्यावर माझ्या हाताला लागलं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कामांना मला खूप प्रॉब्लेम्स आले. हात प्रचंड दुखत होता आणि मेन म्हणजे उजवाच हात होता. त्याच्यामुळे ते पण चालू होतं, पण स्वयंपाक काही टाळता येणार नाही कारण मी ठरवलं होतं की आज करायचं, म्हणून ते काय मला स्किप करता येणार नव्हतं. म्हणून म्हटलं जे होईल ते होईल, आपण आपलं काम करूया. मग मी आधी गूळ आहे ना ते भिजत घातलं कारण ते व्यवस्थित त्याच्या गाठी फुटल्या पाहिजे ना, म्हणून मी ते गूळ आधी भिजत घालून घेतलं. ते झाकून मी साईडला ठेवून दिलं आणि मग माझी दुसरी कामं करून घेत होते. कारण एकाच कामामागे आपण खूप वेळ नाही ना घालवू शकत. सो ते गूळ होतं आहे ते भिजायला थोडा वेळ लागतो. सो मी ते झाकून साईडला ठेवून दिलं होतं आणि मग लागले पुढच्या कामाला. आणि जे तांदूळ होतं ना ते पण माझं थंड झालं होतं. ते पण मिक्सीमध्ये मी एकदम बारीक पूड करून घ्यायची. जितकी बारीक होईल तितकी बारीक पूड करून घ्यायची. तुम्हाला जर जाडसर हवे असेल, तांदूळ असं लागायला पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता. पण जर तुम्ही बारीक केलं तर खूप छान टेस्ट येते त्याची. मग पाणी आधी गरम करायला लावा. बघा साधारण अर्धा पातेलं तरी मी पाणी गरम करायला लावलं. 1 लिटर दुधाची खीर करत होते मी. पूर्ण हे पातेलं भर झाली खीर आणि खूप टेस्टी लागली. तर मग आधी ते तांदूळ जे आहे ना आपण बारीक केलेलं ते पाणी आधी गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये किंवा साधं नॉर्मल गरम झालं ना पाणी व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये ती पूड हळूहळू टाकून आपल्याला ते हलवायचं आहे. काय फार हलवायची गरज नाही. नॉर्मली आपण हलवत राहायचं त्याला, जेणेकरून गुठळ्या पडत नाही. तुम्ही जर ते पूड असं व्यवस्थित करून टाकली ना तर अजिबात गुठळ्या पडणार नाही. तर तुम्ही माझी खीर बघू शकता. आणि दुसरीकडे मी वरणला फोडणी देऊन दिली. एका नंतर एक माझं खरंच ठरलं होतं की 7पर्यंत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. पण अक्षरशः मला 9 वाजले आणि मंदिरसुद्धा बंद झालं. इतक्या उशिराने मी गेली होती नैवेद्य दाखवायला. पण कसं कसं करून नैवेद्य माझं दाखवलं गेलं होतं. पण खूप जास्त गडबड झाली आणि ती गडबड माझ्या मुलीमुळे झाली. ते तुम्हाला नंतर कळेलच कशामुळे झाली. तर अशा पद्धतीने मी माझे कामं करून घेत होते. आणि खोबरं मी कापून ठेवलं होतं. ते खोबरंही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. साधारण अर्धी वाटी तर थोडंसं तुकडा उरेल. असं खीर जास्त करत असेल तर अर्धी वाटी आपल्याला खोबरं लागतं. तर मग ते खोबरं आपण बारीक करून घ्यायचं मिक्सीला. व्यवस्थित बारीक करायचं, त्याचीसुद्धा पूड झाली पाहिजे. आणि ते सुद्धा आपल्याला नंतर टाकायचं. बघू शकता एकदम व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आणि ते मला नंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि दूध पण त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. आता दुसरीकडे मला भजी पण करायचे होते. सो कांदा भजी करण्यासाठी पण कांदे कापून घेतले होते. हात खरंच खूप दुखत होता माझा. आणि पण काय करू शकतो, आपल्या लेडीजचं असं असतं, काहीही होऊ दे आपले कामं थांबत नाहीत. आणि माझी मुलगी मध्ये 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 तिचं चालूच होतं. ती मला मदत करायला म्हणून येत होती, पण नंतर तिने त्यामध्ये तिचा वाढवा करून ठेवला होता. सगळेच तिला ओरडत होते आणि माझ्या डोक्याला खूप जास्त ताप होऊन गेला होता तिचा.
खूप जास्त मदत केली त्यांनी, पण शेवटी चांगलाच गंडा लावला मला. अशा पद्धतीने माझे व्यवस्थित कामं चालू होती. खीर पण मध्ये-मध्ये मी ढवळत होते. बघू शकता अजिबात गाठी पडलेल्या नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करायचे. आधी थोडं त्यात पण नेमके मी चारोळे आणायचे विसरून गेले होते आणि मला नंतर परत चारोळे आणायला जावं लागलं होतं. चारोळे काय मी नंतर टाकते. चारोळे कधीच तेलामध्ये टाकू नका आणि ते आपण काजू बदाम पण टाकतो ना, ते पण तेलामध्ये टाकू नका. कारण ते नंतर खूप कडवट स्मेल लागते. त्याची टेस्ट थोडीशी कडवट लागते. पण जर तुम्ही असं ट्राय केलं ना, वरून टाकले ना, मग ते जे शिजतं ना त्याच्यासोबत, त्याच्यामध्ये ते दूध उतरतं आणि ते टेस्ट काजू बदामची पण खूप छान लागते. म्हणून नंतर टाका शक्यतो. मग आता ते खोबरं पण त्याच्यामध्ये मी ॲड केलं, काजू बदाम ॲड केले, वेलची आणि जायफळ पण टाकायचे आपल्याला. ते पण आपण नंतर बारीक पूड करून घेऊ आणि मग ते पण टाकून देऊ. वेलची आणि जायफळ जे आहे ते आपल्याला साधं मिक्सरमध्ये नाही करत आहे मी, ते मी खलबत्त्यामध्ये कुटून टाकते आहे. तर ते पण आपल्याला व्यवस्थित कुटून टाकायचं. त्याच्यानंतर मी साखर ॲड करते. आता साखर आपण शेवटी काय ॲड करतो, कारण आपल्याला अंदाज येतो की आपली खीर किती होती आहे. आधीच टाकून ठेवली तर तो अंदाज व्यवस्थित लागत नाही ना, म्हणून. आता वेलची आणि जायफळ जे आहे ते मी थोडंसं तुकडा घेतला आहे जायफळाचा आणि वेलची जी आहे ना ती 5-6 घेतल्या आहेत. ते व्यवस्थित साफ करून घेतले. ते सालासकट नाही टाकत मी, ते साल काढून घेते आणि ते साल जे आहेत ते चहा पावडरमध्ये टाकून देते आणि अशा पद्धतीने मी करून घेतलं ते कूट आणि मग ते ॲड केलं. शेवटी टाकायचं जेणेकरून व्यवस्थित स्मेल जे आहे ना ते त्याला टिकून राहते शेवटी टाकल्याने. म्हणून मी नेहमी शेवटी टाकते. तुम्ही हे ट्राय करून बघा नक्कीच. तर मग अशा पद्धतीने बघा अजिबात गाठ झालेली नाही आहे. आता दुसरीकडे ते गुळाचं पाणी जे मी ठेवलेलं होतं ना, ते पण आता साधं ते भिजलं होतं. मग ते पण आता मी गाळून घेते. गाळून का घ्यायचं? कारण जे आता गूळ असतं ना त्याच्यामध्ये खडे पण असतात. आपण जर खड्यासकट टाकलं ना तर ते पुऱ्यांना ते कचकच लागणार खाताना. त्याच्यामुळे ते कधीही जेव्हा जर आपण पुऱ्या करत असू गुळाच्या, तर आपण ते चाळून घ्यायचं जेणेकरून ते खडे जे आहेत ते चाळले जातील आणि बरोबर राहतील. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित ते गुळाचं पाणी जे आहे ते गाळून घेतलं, त्याचं पाणी केलं आणि मग त्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या होत्या मला. आता मला जायचं होतं भाजी आणि चारोळे आणायला, तर त्याच्यासाठी पण मला आधी खूप वेळ लागणार होता. म्हणून मी आधी हे पीठ भिजवून ठेवायचं ठरवलं आणि मग आधी मी घेतलं साधं पीठ मळायला. त्याच्यामध्ये जर आपण पुऱ्या करत असू ना तर साधं पिठामध्ये कधीही 3 ते 4 चमचे साधारण साधं थंड तेल टाका. त्याने काय होतं, ज्या पुऱ्या आहेत ना त्या मऊसूत होतात, पातळ होत नाही, कडक होत नाहीत, व्यवस्थित फुलतातसुद्धा. म्हणून कधीही आपण जेव्हा आपण पीठ मळू तेव्हा थोडंसं थंड तेल टाका. अशा पद्धतीने मी थोडं करून ते जास्त मळायचं होतं मला. सासूबाईंनी अजून जास्त ॲड करायला लागलं होतं कारण साध्या पुऱ्या जास्त लागतात ना खायला, म्हणून. तर मग अशा पद्धतीने मी भरपूर घेतलं होतं पीठ आणि ते मळून घेतलं साधं. आधी तेल टाकलं, मीठ टाकलं बस आणि साधं पाणी टाकून ते व्यवस्थित मळून घेतलं. त्याचा गोळा जो आहे तो साईडला करून घेतला आणि त्याच्यानंतर मी गोड पुऱ्यांचं पीठ मळायला घेतलं कारण परत गोड लागतं ना, म्हणून. मग ते पीठसुद्धा आपण त्याच्यामध्ये फक्त तेल टाका, त्याने पण आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मऊसूत होतील. आणि एक टिप, जेव्हा पण आपण गोड पुऱ्या करायला घेऊ ना तर प्लीज ते पीठ थोडंसं सैल मळा, कारण हे घट्ट होत जातं ते गुळ असल्यामुळे ते नंतर. आणि नंतर जेव्हा आपण लाटायला घेतो ना खूप जास्त हार्ड जातं आपल्याला लाटायला, लवकर लाटत जात नाही. तर ते केलं आणि नंतर भाजी वगैरे आणली आणि जे होतं ना उरलेलं चारोळे आणि तूप टाकायचं राहिलं होतं ते टाकून घेतलं आणि पुऱ्या लाटून घेतल्या. आणि सासूबाईंनी मदत केली माझी आज. त्यांनी भाजी निवडून दिली मला. 2 पेंड्या आणल्या होत्या मी आणि खूप वेळ लागला असते हे करायला, त्याच्यामुळे त्यांनी ते काम मला करून दिलं, त्याच्यामुळे खूप हेल्प झाली. तर मग दुसरीकडे मी माझं हे काम करून घेतलं आणि हा मॅडमचा उद्योग. हे बघू शकता तुम्ही, अशा एकावर एक सगळ्या पुऱ्या ठेवल्या होत्या. माझ्या कामाच्या नादामध्ये ना माझ्या लक्षातच आलं नाही की ह्या सगळ्या पुऱ्यांच्या नंतर काय होऊ शकतं. मी माझं कामाच्या नादात होते आणि मला वाटलं बिचारी मला मदत करते. तर अशा. आणि जी मेथीची भाजी आहे ना, मी जे लसूण आणि मिरच्या ज्या आहेत ना वाटून घेतल्या यावेळेस, खूप टेस्टी झाली होती भाजी. फक्त लसूण जास्त घ्या थोडंसं आणि मिरच्या पण थोड्या जास्त घ्या, कारण तिखट मस्त लागते भाजी. आणि जेव्हा आपण नैवेद्य करतो तेव्हा फक्त लसूण मिरचीचीच भाजी लागते, काहीच टाकायचं नसतं. मग अशा पद्धतीने फक्त आपण त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. नंतर माझे मिस्टर आले, त्यांनी माझी मदत केली. सगळ्या पुऱ्या सेपरेट केल्या, त्याचा गोळा करून दिला त्यांनी मला
आणि मग त्या बाकीच्या थोड्याफार होत्या नैवेद्यापुरतं झालं नशीब. मग त्या पुऱ्यांचं मी आधी म्हटलं आधी नैवेद्य दाखवून देऊ. मग मी पुऱ्या आधी गोड पुऱ्या तोपर्यंत मी लाटून घेतल्या. गोड नव्हत्या चिटकलेल्या, साध्या पुऱ्या चिटकल्या होत्या सगळ्या, म्हणून मी तोपर्यंत ते काढून देतात तोपर्यंत गोड पुऱ्या लाटून घेतल्या. नणंदबाई आल्या होत्या माझ्या, तर त्यांच्या तिकडे गप्पा झालं होतं. त्यात पण माझे मिस्टर बिचारे उठून, बहीण आलेली आहे तरी पण माझ्यासाठी उठून त्यांनी माझी मदत केली. मग मी आधी त्या पुऱ्यांमधून काढून मी नैवेद्य दाखवून घेतला, कारण नैवेद्य आम्हाला मंदिरात जाऊन दाखवायचं असतो बाहेरच्या देवीच्या, आणि देवीची ओटी पण भरायची असते. तर ते केलं आणि मग परत घरी आले आणि परत पुऱ्या लाटल्या सगळ्या साध्या. आणि मग भजी पण उरल्या होत्या तळायच्या, कारण ह्या सगळ्या गोंधळामध्ये खूप उशीर होऊन गेला. आणि मग मी परत त्या पुऱ्या लाटल्या थोड्याशा, जेवढ्या आम्हाला लागणार परत होत्या तेवढ्या. परत तो गोळा पण साईडला करून, एवढ्या मोठ्या पीठ उरलं म्हणजे एवढ्यांचा गोळा झाला होता. नंतर भजी पण तळून घेतले आणि जेवढ्या लागतील तेवढ्या गरम गरम पुऱ्या आणि भजी तळून सगळ्यांना वाढून दिलं. मुलं ही देवघरची फुलं असतात, पण आपल्या घरचे उद्योगपती असतात, तर असे उद्योग आपल्यासाठी करून जातात. चला बाय.